नमस्कार, मी बाबाराव मस्की। आज आमच्या विदर्भाच्या शेतकऱ्यावर आज दिवाळीचा सण, या सणावाराच्या दिवशी मागील कित्येक वर्षापासून आमचा शेतकरी, विदर्भाचा शेतकरी हा सोयाबीन, तूर, कापूस, धान असे आपले धान्य, शेतातले धान्य विकून तो बिचारा दिवाळी साजरी करत होती। आजच्या या दिवशी आमच्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या गळ्यात तो अर्धा तोळा, एक तोळा सोना टाकत होता। परंतु मागील 2-3 वर्षापासून आमच्या विदर्भावर अकाली जे खूप म्हणजे वर्षा होऊन राहिली, आमच्या इथे खूप पाऊस पडून राहिला, त्याच्यामुळे आमच्या जो पिकाची जी हानी होऊन राहिली तिथला शेतकरी आज पूर्ण त्रासलेला आहे। आमचा शेतकरी हा पूर्ण आता म्हणजे मेलेल्या अवस्थेत आहे। मागील 20-25 वर्षापासून आमच्या विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्या खूप घडून राहिल्या, जगातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या आमच्या या विदर्भात होऊन राहिल्या। आणि आज अशी परिस्थिती आली आहे का आता या सोयाबीनच्या शेंगा ला दाणे नाही, दाणे आले तर ते काळ्या स्वरूपात आलेले आहे। आज इथला शेतकरी पूर्ण सोयाबीनवाला मरून गेला आहे। आणि आपला जो आता कापूस, ज्या जेवढे 10-12 बोंडाचा झाडाचा जो कापूस आज त्याच्या घरी येणार आहे, तो प्रति क्विंटल 1-2 क्विंटलचा ॲव्हरेजने तो शेतीचा माल निघून राहिला। ते दिवाळी कशी करेल? आज सांगा, विदर्भाचा शेतकरी आज दिवाळी कशी करेल? त्याला नाही राजानं त्याला म्हणजे आता आत्महत्याच्या दिशेने जावं लागत आहे। आता कित्येक आत्महत्या आपल्या विदर्भात होऊन राहिल्या, 2-3 शेतकरी रोजचे मारून राहिले। पण आता या येणाऱ्या दिवसात, या येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी असा म्हणजे हर तहसीलमध्ये 2-4 मरणार आहे। जिल्ह्यामध्ये तो 20-25च्या घरात पोहोचणार आहे आत्महत्या। याला रोखण्यासाठी काय करायचं आहे? याला रोखण्यासाठी काय करायचं आहे? कोणतीच सरकार महाराष्ट्राची मागील 1960 पासून आमच्यावर जो विदर्भ अन्याय होऊन राहिला, तर आत्तापर्यंत कोणतीच सरकार याच्या उपाययोजना नाही करत आहे। मागे 1.5 वर्षा पहिले आमच्या देवाराव जो फडणवीस आहे, विदर्भाचा जो माणूस, जो मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रामध्ये राज करून राहिला, त्या माणसानी त्या आता काय म्हणा, या तोंडाने त्या माणसाला, त्या मुख्यमंत्र्याला तो म्हणत होता का मला निवडून द्या, माझ्या भाजपला निवडून द्या ना, मी या संपूर्ण महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या शेतकऱ्याचं मी कर्जमाफी करणार अशा घोषणा देऊन त्याने आमच्या शेतकऱ्यांचे मतं घेतले। आज विदर्भामध्ये म्हणजे 40च्या जवळपास म्हणजे खासदार नाही, आपला आमदार निवडून आले। परंतु त्या माणसाने, त्या देवाभाऊने एकही रुपया त्या लोकांच्या कर्जमाफ केली नाही। त्यांना आता 31,000 करोड रुपयाचा जो एक पॅकेज दिला आहे, त्यांना नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याच्या अख्ख्या महाराष्ट्राला दिला आहे। त्या आज महाराष्ट्राचे जे 5 विभाग आहे, कोकण, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, आणखी विदर्भ, आज या 5 विभागामध्ये वाटणी केलं तर काय मिळणार? काहीच नाही मिळणार। आमचा कटोरा, धानाचा कटोरा, सोयाबीनचा कटोरा, आमच्या कापसाचा पीक पूर्ण वाया जाणार आहे। तिथला कास्तकऱ्याचा मरणार आहे। त्याला वाचवण्यासाठी आता आपल्याला एकमेव उपाय एकच आहे की विदर्भ राज्य झालाच पाहिजे, विदर्भ राज्य झालाच पाहिजे। त्याच्याशिवाय आमच्या शेतकऱ्याचा आत्महत्या थांबणार नाही। मी अशा लोकांना आता मी आवाहन करतो, आमच्या शेतकऱ्याला मराठा पहिले का आमच्या विदर्भासाठी तुम्ही आता या, माझ्या आंदोलनामध्ये या, आम्हाला विदर्भ राज्य करायचं आहे। येत्या 6 डिसेंबरपासून नागपूरच्या इंदोरा ग्राउंडवर, इंदोरा मैदानावर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनाच्या दिवशी मी, माझी पत्नी, आम्ही लोखंडी पिंजऱ्यामध्ये अंगावर, शरीरावर काळे कपडे घालून, लोखंडी बेड्या घालून आम्ही आता तो उपोषण करणार आहोत, अन्नत्याग आंदोलन करणार आहोत। त्या आंदोलनामध्ये संपूर्ण विदर्भातील जेवढे कास्तकार आहे, जेवढे शेतकरी आहे, त्या लोकांनी त्याचा सहभाग घ्यावा। आणि आपली मागणी, जे विदर्भ राज्याची मागणी आहे, तिला तीव्र स्वरूप आला पाहिजे। त्या कामानं तुम्ही या। जो अगर माप आला आमच्या शेतकऱ्याचा, अगर शेतकऱ्याच्या हाताने आमचा विदर्भ राज्य झाला, तर आपण विदर्भाची पहिली मागणी जी आहे, विदर्भाचा कोणताच शेतकरी आता मरू देणार नाही, अशी आपण प्रार्थना करून एक शपथ घेऊन आपण त्या कामाला लागायचं आहे। आणि आमचा विदर्भ राज्य झाल्याशिवाय आम्ही आता उठणार नाही तिथून। म्हणून मी नागपूरच्या 35 लाख जनतेला आवाहन करतो या व्हिडिओद्वारे का तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण नागपूरच्या 35 लाख लोकांपर्यंत जाऊ द्या, विदर्भाच्या 2.5 कोटी जनतेपर्यंत जाऊ द्या। बिलकुल आता माझ्या आवाजाला रोखू नका, कारण आता ही शेवटची वेळ आहे। आज 1960 पासून जामत्र ढोटे साहेबांनी विदर्भ भागातला न्याय दिला त्यांना। बापूजी श्री हरियाणे यांनी मागितला, त्याने बी दिला नाही।
पण आपण आता घेणार म्हणजे घेणार. हा बाबाराव म्हस्के तुमच्या पाठीशी राहणार, तुमच्या समोर राहणार आहे. याला तुम्ही साथ द्या. आता विदर्भ आता घेतल्याशिवाय राहता नाही, कारण जरुरी आहे. विदर्भ आता घेणं जरुरी आहे. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये या तरुणांना जे आज बेरोजगार मुलं आहे विदर्भाचे, त्यांना पुण्याला जावं लागते, त्यांना नाशिकला जावं लागते, त्यांना कोल्हापूर जावं लागते, त्यांना मुंबईला जावं लागते. परंतु आमच्या विदर्भामध्ये काम नाही त्या मुलांना. सर्व मुलं आपले मायबाप सोडून, आपल्या घरदार सोडून ते पुण्याच्या त्या क्वार्टरमध्ये असतात, त्या फ्लॅटमध्ये राहतात. इथला खर्च परवडत नाही. त्या मुलांना मी आवाहन करतो का आपल्या इथे शिक्षण सगळ्यात जास्त झाला पाहिजे. इथला मुलगा इथंच काम केला पाहिजे, इथल्या मुलांनी इथलाच रोजगार मिळाला पाहिजे, अशी आपण प्रार्थना करू, शपथ घेऊ आणि आपल्या कामाला लागू. कारण विदर्भ राज्य झाला तर हा देशातला चांगला संपन्न राज्य होणार आहे. मागील तुम्ही बघा 11-12 वर्षा पहिले आमचा तेलंगणा राज्य जे केसीआर साहेबांच्या हातानं बनला, तिथं मर्द लोकांनी विदर्भ आपला तेलंगणा राज्य बनवला ना. आम्ही लोक मुकाट्याने तो तेलंगणा भाग पाहतो. आपण असे नाही करायचं. आता आपण तुम्ही त्याच्यासारखे मर्द माणूस बनवू आता, आणि विदर्भ राज्यासाठी आपली लढाई आता आपल्याला करायची आहे. त्याला बाबाराव सारखे हजारो लोक या आता जरुरी आहे. 2.5 कोटी जनतेतून 10% लोक निघाले, 25 लाख लोक निघाले माझ्याबरोबर रस्त्यावर आले, तर विदर्भात आपण 10 वेळा बनवू शकतो आपण 2-4 वर्षामध्ये. म्हणून आता आपली सुरुवात झाली आहे का विदर्भाला याच वेळी, याच पुढच्या वर्षी 2026 मध्ये विदर्भ बनलाच पाहिजे कोणत्या हालतीनं. आपण मी तुम्हाला शपथ टाकतो का आम्ही आता मरून जाऊ, पण त्या विदर्भाच्या गुलामीचा जो कटगरा आहे, जो गुलामीचा जो पिंजरा आहे, जो गुलामीच्या बेड्या टाकून आम्ही जो दोघं नवरा बायको बसणार आहोत, त्याला तुम्ही साथ द्यायला पाहिजे. जेपर्यंत विदर्भ राज्य होणार नाही, तेपर्यंत शोभा म्हस्के आणि बाबाराव म्हस्के त्या पिंजऱ्यातून निघणार नाही. लक्षात ठेवा. सरकारला देवाभावाला मी आवाहन करतो या व्हिडिओद्वारे का तुम्ही आता आमच्या विदर्भाला रोखू नका. ज्याप्रमाणे तुम्ही 12 वर्षात 2012 मध्ये तुम्ही जे सुधीर मुनगंटीवारने तुम्ही लोकांनी नाटक केला, त्या आमच्या जनतेवर तुम्ही खूप मोठा विश्वासघात केला. त्या नाटकाप्रमाणे तुम्ही खामगाव ते आमगाव तुम्ही जे पदयात्रा काढली, त्या पदयात्रेमध्ये तुम्ही लोकांना सांगत होते का मी लग्न करणार, मी आपलं लग्न करणार नाही, काही करणार नाही. आज सगळंच आहे तुमच्याकडे. तुम्ही म्हणत होते का आम्ही विदर्भ राज्य करण्यासाठी आम्ही सरकारला जो काँग्रेसची सरकार दिला भाग पाडू. आज तुम्ही मुख्यमंत्री बनणार, काय करू याल तुम्ही सगळं नाटक. हा नाटक चालणार नाही आता येणाऱ्या काळामध्ये. तुम्हाला नाटक करून थांबावंच लागेल. तुम्हाला आता या विदर्भासाठी तुम्हाला मागणीसाठी तुम्हाला आता द्याच लागेल. मी नितीन गडकरीला आवाहन करतो का त्याने बी आता मोदी सरकारचा मांडीवर बसण्यापेक्षा आपला एकटा या आणि विदर्भासाठी तुम्ही आता कार्य करा. तुमच्या हाताने विदर्भ होऊ शकते, आमच्यासारख्या एका गरीबाच्या हाताने विदर्भ होऊ शकते, तुमच्या 2 माणसाच्या हाताने विदर्भ होऊ शकते. कारण भाजप तुमच्या मुठीत आहे. आता तुम्ही भाजपाला टेन्शन द्या, त्याचा याच्यावर बसा, पण विदर्भासाठी तुम्ही मागणी पूर्ण करा. आता आम्ही तर तुमच्या पूर्ण 2.5 कोटी जनता तुमच्या पाठीशी आहो. अगं तुम्ही नाही केलं तर आम्ही आमच्या मार्गाने करू. आज आमच्या देशामध्ये जगामध्ये जे क्रांती होऊ राहिला तशीच क्रांती आम्ही करू आता. कारण आम्हाला बी आता क्रांती समजली आहे. जनतेला समजत नव्हता का क्रांती रस्त्यावर उतरल्यानं आम्हाला का होणार आहे. मला माहीत आहे असं काही झालं पाहिजे का त्या क्रांतीनं आज पूर्ण जगामध्ये विदर्भाचं नाव समोर आलं पाहिजे. नाही आज भाजप सरकारला विदर्भ राज्य केल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि केलाच पाहिजे. ह्या महाराष्ट्र नेत्यांना आता आम्ही शरद पवार असो, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, कोणीही असो, काँग्रेसचा कोणीही असो, त्यांना पण आता झटभर विदर्भ करून द्यावा लागेल. आता त्यांच्या या मागणीमध्ये आता तुम्हाला पळायचं नाही. मी दावा करतो या व्हिडिओद्वारे का कोणत्याही महाराष्ट्र नेत्याचा आता आमचा नो एंट्री करून देऊ आम्ही पूर्ण विदर्भामध्ये. कोणत्याच महाराष्ट्राचा नेता येणार नाही या 2 महिन्यानंतर. म्हणून मी लोकांना म्हणतो की येणाऱ्या आता मी निवडणूक लढवतो. आम्ही राजुराची नगराध्यक्ष पदाची मी एक निवडणूक लढवतो. त्याच्यामध्ये आमच्या राजुरातील जे शेतकरी जनता आहे, आज तिथे 8-10 हजार शेतकरी आहे. प्रॉपर तिथले शेतकरी लोक आहे, आजूबाजूला त्यांची शेती आहे. त्या सर्व लोकांना मी आवाहन करतो, विनंती करतो का येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या पॅनेलला, माझ्या बाबाराव म्हस्केच्या पॅनेलला तुम्ही लोकांनी भर करून मतं द्यावं. आज पाहतो आम्ही इकडे भाजप, इकडे काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये माझी माझी विदर्भप्रेमी संघटना तिथं उत्पन्न होऊन राहिली. माझ्याबरोबर आता चांगले लोक जोडून राहिले, चांगले पक्ष येऊन राहिले माझ्याबरोबर. RPI पक्ष माझ्याबरोबर येऊन राहिला, गोंडवाना पार्टी माझ्याबरोबर, ते पण मला समर्थन करत आहे. MIM ते बी मला समर्थन करत आहे. सगळ्या लोकांनी माझ्या विदर्भाच्या मुद्द्याला समर्थन करत आहे. मी त्यांच्या पाया पडतो का या तुम्ही माझ्याबरोबर माझ्या या नागपूरच्या लढाईमध्ये 6 डिसेंबरच्या अनंतच्या आंदोलनामध्ये सगळ्या पक्षांनी यायला पाहिजे. फक्त मला ते राष्ट्रवादी नको, शिवसेना नको.
मला भाजप नको, मला काँग्रेस नको, फक्त मला जे विचार वंचित आघाडी आहे, असे किती छोटे छोटे पक्ष आहे जे आमच्या विदर्भामध्ये त्यांना अस्तित्व खतम होऊन राहिला, त्या सर्व लोकांनी माझ्या युद्धामध्ये, माझ्या आंदोलनामध्ये सहभागी हो. मला जे निवडणूक मी लढवतो त्याच्यामध्ये आपण लोकांनी मला सहकार्य करावं, माझ्यावर युती करा. मी माझी तयारी आहे. तुम्हाला मी आवाहन करतो का माझ्या तुम्ही युतीमध्ये तुम्ही सर्वांनी यावं. मी तर या लोकांना टक्कर देण्यासाठी मी तुमची खूप वाट पाहतो. मला जरुरी आहे माझ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये तुम्ही सर्वांनी या. तुझ्या पाया पडतो का माझ्या युतीमध्ये सर्वांनी यावं आणि या भाजपला या काँग्रेसला आता येणाऱ्या निवडणुकीत आपला धडा शिकाव आणि विदर्भ करण्यासाठी मला तयार करावं. जय विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ.